यावेळेस देखील खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. एक आगळी वेगळी अशी शैली आपल्याला पाहायला मिळते. ॲज अ ऑफिशियल आपण पाहतोय माधवजी विठ्ठल ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर मान्य प्राप्त आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल येतात. फिल्डर कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होईल बाद. लागतोय हा पहिला झटका. आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या एजे स्पोर्ट्स बादसी या संघाला 13 या आकड्यावरती. तर पुन्हा एकदा जोडलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून तमाम लाडक्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं शब्द सुमनाने स्वागत करतोय. काही तांत्रिक अडचणीच्या कारणाने लाईट जी मात्र विद्युत आपण पाहू शकतो प्रवाह थांबला होता, त्यामुळे आपण काही वेळेसाठी काही अवधीसाठी लाईट जी मात्र लाईव्ह आपण पाहिलं तर बंद होती, त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त असेल. दरम्यान 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेत एकंदरीत 5. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विभाग आपण पाहतोय जिच्या माध्यमातून कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर चौकार आला. 22च्या स्वरूपात देखील 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फिल्डिंग थोडीशी खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत वाशिंद संघाची. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला प्रदान झालं. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करणार आहोत. चला स्पीडअप करायचे. आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम इथे करून घेणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिली चिठ्ठी बायची असेल. थोडंसं करेक्शन असेल. आपण 2-2च्या फॉर्मॅटच्या हिशोबाने चिठ्ठ्या उचलू आणि विजयी संघ जर चिठ्ठ्यांमध्ये नाव निघलं तर त्यांची मॅच दुसरी असेल. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची. इनिंग ब्रेकमध्ये आपण नक्कीच लॉट्स करणार आहोत. 5 चिठ्ठ्या ज्या मात्र शफल केल्या जातील. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची पहिली मॅच असेल. त्यानंतर अजून 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांची दुसरी मॅच असेल. 1 चिठ्ठी उरेल त्या संघाला बाय मिळेल. आणि एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, ज्यावेळेस मॅच लागेल तर विजयी संघाची चिठ्ठी ज्या मॅच मध्ये असेल ती मॅच आपण दुसरी लावणार आहोत, जेणेकरून त्यांना देखील रेस्ट मिळाला पाहिजे. यासाठी आपण पाहणार आहोत विजयी संघाची दुसरी मॅच असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जातोय. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. कॅच झाली होती कंप्लीट, परंतु आपण पाहू शकतो फलंदाजाला कुठेतरी नशिबाची साथ मिळतीये. क्षेत्ररक्षक गेलाय मैदानाच्या बाहेर आणि त्याला अनुषंगून बॉल सीमा पार चाललाय. षटकार येतोय. नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी फंबलनेस आपण पाहिली होती फिल्डरच्या माध्यमातून. आधी पुढे आले होते, त्यानंतर मग आपण पाहिलं तर थोडेसे मागे गेले. झेल पकडली होती, परंतु त्यांचा पाय जो मात्र बाउंड्री कर्टनला लागला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय 6 धावा एकवटल्या जात आहेत. 19 धावा स्कोरबोर्ड वरती. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल बादसी त्यासोबतच एसवीएन वाशिंद या दोन्ही संघांना थोडंसं स्पीडअप करायचंय. वाशिंद टीम तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेतला जातोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रतीक पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. यावेळेस कॅच कंप्लीट होतीये. लॉंग ऑनला टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ लागतोय हा दुसरा झटका. कल्पेश बॅक टू द पवेलियन. चला थोडंसं स्पीडअप करायचं. नवीन फलंदाजाने त्वरित यायचं मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाजाने त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचंय. अनिकेत आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती येतोय. दिनेश आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून 1 चेंडू फेस झाला आणि तो देखील डॉट गेलेला आहे. सध्याच्या स्थितीला नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडवरती असेल. पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. त्यानंतर आपण पाहू शकतो विकेटचं पतन होतोय.
मागच्या चेंडूवरतीच विकेट प्राप्त होऊ शकली असती, परंतु थोड्याशा प्रमाणामध्ये फंबलनेस आपण पाहिली आणि त्याला अनुषंगून जिथे विकेट मिळाली पाहिजे होती तिथे मात्र षटकार आला. त्यावेळेस आपण पाहू शकतो वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट बॉल जो मात्र आपण पाहतोय पंचांनी त्यांचा डिसिजन जो मात्र दिला होता. चला पंचांशी वाद घालायचा नाहीये, विनंती असेल. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 20 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ या इनिंग्स मधला आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. दुसऱ्या बाजूला प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून होती कॅच कंप्लीट. सुजित ह्याच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय अनिकेतचा खेळ. लागतोय तिसरा झटका. 20 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. प्रतीकचे षटक चांगलं पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. चला नवीन फलंदाजाने त्वरित यायचंय, विनंती असेल नवीन फलंदाजाने त्वरित यायचंय. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, अजून आपला पहिलाच राऊंड चालू आहे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट येत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाजाने त्वरित स्ट्राईक वरती जायचंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून वारंवार सूचना केली जाते स्पीडअप करायचंय. पेस जो मात्र स्लो आपल्याला पाहायला मिळतोय या मॅचचं, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा आपण. गोलंदाज तयार होतोय. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. स्ट्रायकर येण्यावरती दिनेश आहेत, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये खूप सुरेख अशी कामगिरी आपण नेहमी पाहतो. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. रिव्ह्यू जो मात्र आपण येस चौकार असेल, चौकार आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल पंचांच्या माध्यमातून केला जातोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. इथे मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल येतात फिल्डर. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद. लागतोय हा चौथा झटका आणि अशा रीतीने 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज असेल. चला बादशाही टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. बादशाही टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. आपण लॉट्स कार्यक्रम करणार आहोत. चला आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. प्रत्येक टीमच्या एका प्रतिनिधींनी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. गुटेगर, बोरशेती, शेरे आणि त्यांच्या समवेत घिरसे प्रत्येक टीमच्या एका प्रतिनिधींनी त्वरित यायचे. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल थोडासा आपण कॅमेरा रोल करायचा आहे. 2-2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि जर मॅच लागली विनिंग टीम मध्ये तर ती मॅच दुसरी असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. रोशन थोडंसं बाजलो, समोर कॅमेरा आपण रोल करतोय. पहिली मॅच लागेल शेरे विपक्ष घेरसे. त्यानंतर दुसरी मॅच कुठली असेल हे मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत.
गुटेगर ब विपक्ष विजय संघ अशी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर बोरशेती संघाला आपण पाहू शकतो दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळते तो संघ दाखल होते. तिसऱ्या फेरीमध्ये संस्कृती 11 बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल वासिन टीम आपण सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नक्कीच उल्लेख करेल महेश शेठ भेरे साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण संघासाठी जेवणाचं सोय जी मात्र करण्यात आली होती त्यांचं देखील विशेष असा आभार असेल. आम्ही नेहमी म्हणतो अन्नदेवता सुखी भव. रोजच त्यांच्या माध्यमातून नक्कीच हा मुलाचं काम केलं जाते त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आम्ही ऋणी असू. 26 धावांची गरज 12 चेंडू आणि 26 असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. विनंती आहे सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित यायचे. ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा. सलामीच्या पेरणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज. एका बाजूला SVN वाशिन दुसऱ्या बाजूला बादसे. विनंती करतोय मी शेरे त्यासोबतच गिरसे टीमच्या कॅप्टनला दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. आपण टॉस करणार आहोत. शेरे टीम कॅप्टन आणि गिरसे टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. चला थोडंसं स्पीडअप करायचं. सातत्याने मी उल्लेख करतोय तुम्ही स्पीडअप करा परंतु स्लो डाऊन केलंय क्रिकेटचं फीस. बघा मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय गिरसे आणि शेरे दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित यायचं. आपण टॉस करणार आहोत. यावेळेस पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. झाली आहे चुकी आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 असेला चौकार. शेरे गिरसे टीम दोन्ही टीम्सना विनंती आपण त्वरित टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. विनंती गिरसे टीम कॅप्टन शेरे टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. ओमकार विनंती असेल एका प्रतिनिधीला त्वरित पाठवायचं आहे. शेरे विपक्ष गिरसे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅचची शक्यता होती. हाफ चान्स होता. फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. दरम्यान आपण पाहतोय 2 धावा एकवटल्या जात आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहू शकतो महेश यांना कुठेतरी नशिबाची साथ देखील मिळते. कॅचची संधी होती. हाफ चान्स होतं. फुल चान्स कन्वर्ट करू शकले असते. तोपर्यंत 6 धावा एकवटल्या जात आहेत. 10 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. यावेळेस देखील कॅचची संधी. यावेळेस कुठली चूक होणार नाहीये. फ्लाय इन टू दी अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. फलंदाज होतोय बाद. लागतोय हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या SVN वाशिंद या संघाला. फलंदाज महेश की संपुष्टात. महेश बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर आपण पाहू शकतो प्रतीक येतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. 9 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. विनंती आहे गिरसे टीम कॅप्टन त्यासोबतच शेरे टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळेस दिल स्कूप करायचा प्रयत्न. कॅचची संधी होती. कॅच जी मात्र सुटली आहे.
दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होत असताना पाहायला मिळतीये. कॅचची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्रुशियल मॅच आहे, क्रुशियल स्टेजमध्ये पोचलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका एका धावेला इथे महत्त्व द्यावा लागणार आहे. ज्या वेळेस फिल्डिंग स्टँडर्ड कमी होतात त्या वेळेस समोरचा संघ हावी होत असताना या ग्राउंडवरती आपण पाहिलेलं आहे. या मॅचमध्ये काय होईल हे देखील मोठं पाहण्याचं असेल. 8 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. इथे वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि रिव्ह्यू जो मात्र आपण पाहू शकतो फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून घेतलं जात आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो मात्र असेल, कारण दिसलं जात नाहीये त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम असा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडला त्यानंतर आतमधल्या दिशेला आला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. यानंतर होणारी मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष शेरे असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तर सामने हे 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने 14 धावा स्कोरबोर्ड वरती येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि तिथून मात्र संजीवनी प्रदान होतीये पासिंद्या संघाला. टॉस जो मात्र शेरी संघाने जिंकलाय. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. गिरसे टीमला विनंती असेल आपण खेळाडू कक्षाजवळ त्वरित यायचं. मित्रांनो थोडंसं सहकार्य करा, कारण तुमच्यातील एक संघ आज क्वालिफाय होणार आहे आणि अंधाराच्या सावटने कमी ओव्हर्स कुठल्याही संघाला मिळाले नाही पाहिजे, त्यासाठी थोडंसं सहकार्य करा. टॉस शेरी संघाने जिंकलं, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलंय शिवम स्पोर्ट्स गिरसे या संघाला. बॅटिंगसाठी आपण पाहतोय 12 धावांची गरज असेल. अनुज आपण पाहतोय या षटकासाठी डिफेंडिंग षटक घेऊन आलाय. येणारी 6 चेंडू 12 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि तिथून मात्र संजीवनी प्रदान झाली आहे पूर्ण प्रकारे SVN वाशिंद्या संघाला. 2 चेंडूंमध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अभि वाघ याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ज्यावेळेस गोलंदाजी करत होता अप्रतिम कामगिरी करत होता आणि तोच मोमेंटम इथे आपण पाहतोय फलंदाजी करत असताना देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल येतोय फिल्डर, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद, लागतोय हा दुसरा झटका. समीकरण येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. स्वप्नीलच्या माध्यमातून अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते अनुजच्या माध्यमातून आणि त्याला तितकीच साथ स्वप्नीलच्या माध्यमातून देखील मिळाली आहे. इंडिव्हिज्युअल 2 चेंडूंमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहू शकतो प्रतीकच्या माध्यमातून आणि तो तंबूच्या आश्रयाला परततोय. त्याची जागा भरण्यासाठी सुजित येतोय 4थ्या क्रमांकावरती. येणारी 5 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज सय्यार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल येतोय स्वतः अनुज, पुन्हा एकदा टिपतोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ लागतोय हा तिसरा झटका. सुजित बॅक टू दी पवेलियन.
चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना, आपण थोडंसं स्पीडअप करा. निखिल आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती येतोय. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. अप्रतिम अशी चेंडूफेकी पाहायला मिळाली. गोलंदाज अनुजच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकतो डीपमध्ये स्वप्नीलच्या माध्यमातून टिपण्यात आलं झेल. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू हवेमध्ये होता. डाऊन द बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये गेले. जजमेंट चांगलं पाहायला मिळालं आणि त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर दुसरी विकेट देखील प्राप्त झाली. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतील अनुज असतील. हॅट्रिक कंप्लीट होईल का मोठा प्रश्न पाहायला मिळेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. असेला चौकार. येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती निखिल यांच्या बॅटमधून तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम असं स्ट्रोक जो मात्र आपण पाहिला. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. अगदी 4 धावांची मोहर त्या फटक्यावरती होती. पुल करायचा प्रयत्न होता. मिसटाइम स्ट्रोक होता परंतु 4 धावा कोणीही रोखू शकला नाहीये. समीकरण पाहायला मिळेल 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती दोन्ही संघांना. थोडंसं स्पीडअप करा. येणारे 3 चेंडू 8 धावांची गरज. पहिले 2 चेंडू विकेट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार लागतोय. अजूनही 3 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. कमबॅक होईल का? पुन्हा एकदा वाशिम संघाचंही पाहणं महत्वाचं असेल. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी हाताचा पिसारा फुलवला होता जो मात्र आपण पाहू शकतो प्रेक्षकांनी. आणि अप्रतिम अशी झेल जी मात्र पाहायला मिळते मैदानाच्या बाहेर टिपली जाते. समीकरण पाहायला मिळतोय 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो अगदी त्याप्रमाणे ही मॅच रंग बदलताना पाहायला मिळते. 2 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. 4 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज होती. तिथून मात्र निखिल यांच्या बॅटमधून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली. 2 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं जाते. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 या आकड्यावरती स्कोर आर लेवल. स्कोर जो मात्र लेवल होतोय. चला टीम ऑर्डर घ्यायचा नाहीये विनंती असेल टीम ऑर्डर घेऊ नका. कंपल्सरी एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज. कंपल्सरी चेजिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. SVN वाशिम विपक्ष बादसी असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्पायडर फिल्डिंग जी मात्र पाहायला मिळते. अगदी ज्याप्रमाणे स्पायडर स्वतःचा जाळा बिनतो अगदी त्याप्रमाणे आपण पाहतोय फील्ड रचना केली जातीये. सर्वच बाजूंनी आपण पाहू शकतो. 1 चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. इंटरनॅशनल रूल्स आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे येस सर्व इंटरनॅशनल रूल्स मानले जातील या गोष्टीची नोंद करून घ्यायची. येस सामना सुरू करायचा. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती अनुज. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल अविव वाघ. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय SVN वासिंद या संघाने. अभिनंदन वासिंद टीम. हार्ड लक टफ लक.
आपण भातसी संघाला देणार आहोत. विनंती आहे शेरे टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची, त्यासोबतच गिरसे टीमला देखील विनंती असेल सलामीचे दोन्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. शेरे विपक्ष घेरसे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल.